माझी विनंती आहे आमच्या माऊलींना की त्यांनी त्यांचा व्यक्तिगत परिचय आणि नामाच्या बाजारामध्ये त्यांनी काय ते 1-2 शब्द वाक्य सांगितलं नामस्मरणाचं, तर तुम्ही काय ते सांगा मला ऐकू द्या. कशाबद्दल? आता तुम्ही तुमचं नामस्मरण काय लिहिलं ते? नामस्मरण मी स्वतः राम, श्रीराम जयराम जय जय राम हे मनात म्हणायचं आणि एक राम लिहायचं. अरे वा. मंत्र मनात म्हणायचा श्रीराम जयराम जय जय राम आणि एक राम लिहायचा. असं मी आतापर्यंत 9 लाख माझे पूर्ण झाले. 9 वया म्हणजे 1-1 लाखाची एक वया अशी 1 लाखाची. आणि माझी ती वही चौकडी असते ना, तर ह्याच्यात मी असे 2दा लिहितो, असा आणि असा राम म्हणजे तिरका असा. लक्षात आलं का? आणि तो मंत्र फक्त मनात म्हणायचा. आणि तो कशावर माहित आहे का? श्वासोश्वासावर. तो महत्वाचा आहे. ते परमेश्वर कुठं तो सर्वात महत्वाचं आहे. नामस्मरण हे तुमचं श्वासोश्वासावर झालं पाहिजे. कुठलंही रामकृष्ण हरी म्हणा, श्वास घेऊन आणि त्या लयमध्ये झाला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्या पद्धतीने मी करतो. ठीक आहे. परत मी दुसरी गोष्ट तुम्हाला, मी ज्ञानेश्वरी जशी आहे तशी हस्तलिखित लिहिली आहे. अरे वा. तुकाराम गाथा माझं सध्या हे चालेल बघा. बघा उपवेद वेद, उपनिषदे, पुराण आणि अरण्यक. नंतर मनाचे श्लोक चालू आहे, पांडव स्त्रोत चालू आहे, परत संत वाङ्मय चरित्र आहे, हनुमान चालीसा आहे, गरुड पुराण आहे आणि हस्तलिखित जसे तसे म्हणजे माझं चालू आहे. बघा श्रीकृष्ण सार्थ भागवतगीता लिखाण चालू आहे, जगद्गुरु संत तुकाराम गाथा चालू आहे, पंचरत्न संत सार्थ हरिपाठ, 5 संतांचे हरिपाठ आणि शेवटचं संत ज्ञानेश्वरी गाथा. बघू ना जरा चालू आहे. म्हणजे दिवसाला थोडं करतोय. मी रिटायर आहे. 2018ला रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर मी हेच करतो, बाकी पंचायत काहीच करत नाही. अहो हेच महत्वाचं आहे. नामानं तरशील कुळ उद्धरशील. योगा थोडं सुरुवात आहे. योगा आता हे सार्थ ज्ञानेश्वरी म्हणजे ओवी आणि अर्थ. ओवी आणि अर्थ लक्षात आलं. अशा पद्धतीचं हे सार्थ ज्ञानेश्वरी आहे. आता तुम्ही म्हणाल ह्याचं पहिलं पान कुठं आहे, तर सांगतो ह्याचं पहिलं पान बघा. पहिलं पान झेरॉक्स आहे, लक्ष आहे. बरोबर आहे. हे ओरिजिनल आहे. बरोबर आहे. आता हे काय आहे? हे आहे पंचरत्न संत हरिपाठ, संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ, एकनाथ महाराज हरिपाठ, तुकाराम महाराज हरिपाठ, नामदेव महाराज आणि निवृत्त महाराज आहे की नाही. हे पहिलं पान. आता हे पहिलं पान तुम्हाला झेरॉक्स दिसते. बरोबर आहे. आता हे तिसरं पान कोणाचं आहे? हे पण झेरॉक्स आहे बघा. संत जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा. बरोबर आहे. चालू आहे आपलं. आणि हे शेवटचं कुठलं? ह्याला हे काय? नाही हे अहो श्रीकृष्ण सार्थ भागवतगीता. भागवत गाथा. ह्याचं पहिलं पान आहे ना. आमचं राम मंदिर चालू झालं ना, तिथं जेव्हा मूर्तीची स्थापना केली त्यावेळेला पुजाऱ्यांना बोलवा, बाकी कोणी काही वस्तू दिली माहित नाही. माझ्या लिखाणातले मी पहिलं पान मंदिराच्या खाली, मग त्या मूर्तीच्या खाली, रामाच्या खाली 1 पान, चांगला योग आलाय तुम्हाला. सीताच्या खाली 1 पान, लक्ष्मणाच्या खाली 1 पान आणि हनुमंताच्या खाली 1 पान, असं प्रत्येकाचं पान मी त्या मूर्तीच्या खाली ठेवलं आणि त्याची स्थापना झाली. अशा पद्धतीचं खूप धन्यवाद तुम्हाला. आता मी दाखवतो माझं लिखाण दाखवतो. रामकृष्ण खूप धन्यवाद. मला काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय देऊ त्याच्या व्हावी उतराय ठेवता.